भारत माता की जय, जय शिवराय। तर बघा, या व्हिडिओच्या आधी आपण जंगवार शिकलेलो होतो, तर आज आपल्याला शिकायचं आहे जंगवार आणि जंपवार। तर बघा काय आहे, आपण या व्हिडिओच्या आधी जो जंगवार शिकलेलो होतो, तर मी तुम्हाला सरळ थेट उभं राहून शिकवलेलो होतो। तर बघा काय आहे, आपल्याला अशा पद्धतीने उभं राहायचं नाही आहे जंगवारच्या वेळेस। जंगवारच्या वेळेस बघा, उजवा पाय समोर, डावा पाय पाठीमागं। या सर्व व्हिडिओच्या आधी आपला डावा पाय समोर होता, पण आज या जंगवारसाठी आपल्याला उजवा पाय समोर ठेवावा लागतो। तर बघा, डावा पाय थोडा बाजूला, उजवा पाय असा, गाडी पकडण्याची पद्धत ही, हात असा, हा जरा जंगवारसाठी। आणि मी सांगितलं होतं या व्हिडिओच्या आधी, डावा जो हात आहे हा स्टेअरिंग म्हणून ठेवायचा, याला पूर्ण मोकळं ठेवायचं। हा जर हात मोकळा असेल तर जंगवार फिरतो, नाहीतर फिरत नाही। त्यानंतर उजवा हात जो आहे तो आपल्या करंगडीपासून खालून थोडा मोकळा असला पाहिजे, ठीक आहे। काळी सरळ करायची, जे समोरचं टोक आहे ते पाठीमागं आणायचं। तर बघा, हा झाला जंगवार 1 आणि 2। जंगवार फिरवण्याच्या 3 पद्धती सांगितल्या होत्या मी। एक फेस लेवल, दुसरं स्टमक लेवल आणि तिसरं ग्राउंड लेवल। या पद्धतीने जंगवार फिरतो। तर बघा काय आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांची जी काळीची जी काडी आहे ही फिरवत्या वेळी बघा ती हातामध्ये अशी अटकते। तर बघा, हातामध्ये अशी अडकली नाही पाहिजे, ही जी काळी आहे ना ही खालून अशी निघाली पाहिजे बघा वर, या पद्धतीने, ठीक आहे। यानंतर बघा, मी जंपवार म्हटलं, जंगवार आणि जंपवार। तर जंगवार आणि जंपवार काय आहे, तर बघा जंगवारला जंपवार बघा, या पद्धतीने उभं राहायचं, पूर्ण झुकायचं आणि या पद्धतीने असं फिरायचं आणि सोबतच काळी फिरवायची। तर बघा, हा झालेला आहे आपला जंगवार जंपवार। तर बघा, जे आपण जी उडी टाकलेली आहे, जी जंप टाकलेली आहे ती कशा पद्धतीने, तर बघा उजवा पाय सरळ होता, डावा पाय पाठीमागं होता। इथून आपण असं आलेलो आहोत, डावा जो पाय आहे तो समोर नेलेला आहे, उजवा पाय, डावा पाय इथं ठेवलेला आहे, उजवा पाय उचललेला आहे आणि तो बाजूला ठेवला आहे। आणि ज्यावेळेस आपण समोर जातो तर त्यावेळेस उजवा पाय इथे ठेवलेला आहे आणि डावा पाय या इथे ठेवलेला आहे। ह्या 2 स्टेपा बघा, 1 2 3 आणि 4, या पद्धतीने परत एकदा मारून दाखवतो बघा। या पद्धतीने फक्त तुम्हाला थोडं हाईट घ्यावी लागेल जंपसाठी, ओके। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय शिवराय।